मित्रांनो, मेकॅनिक्सच्या पेपरची पेपर चेकिंग कशी होणार आहे हेच तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. बघा, काल मेकॅनिक्सचा पेपर गेला. रेग्युलर आणि बॅकलॉग खूप अवघड पेपर आलेला होता. रेग्युलर आणि बॅकलॉग सगळ्या हुशार मुलांना 35-30 मार्क पडतील असं मुलं म्हणताय. यस, ऑब्व्हियसली पेपरच अवघड होता. आणि आज FPL म्हटलं तर FPLचे पेपर टफ गेलेले. FPL मध्ये तर मी ऑलरेडी IMP दिले होते 17 क्वेश्चन. त्यातले तुम्ही बघितले असतील तर 4 क्वेश्चन आलेले. फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदलली, फिरून विचारले. कम्पेअर करा, तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे 16 मार्काचा आज मी तुमचं काम FPLचं करून दिलं होतं. आता येऊया आपल्या मेकॅनिक्सवर. सो मित्रांनो, मेकॅनिक्सच्या बाबतीत खूपच अवघड पेपर गेला. टॉपर बोरांना सुद्धा बॅकलॉगचं तर अवघडच आहे. सो मित्रांनो, रेग्युलर असो बॅकलॉग असो, पेपर चेकिंग कशी होणार आहे तुम्हाला आयडिया क्लिअर करून देतो. बघा, जेव्हा पेपर अवघड जातो ना तेव्हा पेपर चेकिंग थोडी मोकळ्या हाताने होते. त्यामुळे जेवढे कोणी डिप्रेशन मध्ये आहेत, टेन्शन मध्ये आहेत, कमी मार्क पडतील किंवा अभ्यास केला मार्क कमी पडतील किंवा बॅकलॉग राहील का, घाबरू नका. जर तुम्ही पेपरमध्ये गिव्हन डेटा लिहिलेला असेल, फॉर्म्युले लिहिलेले असतील, त्याच्यानंतर FBD ड्रॉ केले आहे, रिझल्टंट काढले, काही अर्ध्या सगळ्या स्टेप केले आहे, डायग्राम्स ड्रॉ केले आहेत, या जर गोष्टी केलेल्या असतील ना तरी एक अर्धा मार्क करून तुमची पासिंग शुअर शॉट होऊन जाईल. सो घाबरू नका, कॉन्फिडंट राहा. आता महत्वाचं आहे, मेकॅनिक्स गेला, FPL गेला. आता जसं मेकॅनिक्स FPL लाही तुम्हाला मी मदत केली होती इम्पॉर्टंट क्वेश्चनची, सेम आता M1 चे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आज संध्याकाळी देईल. तसं M1 चे सगळे सॉल्व पेपर करा, ते खूप महत्वाचे. ते पर्पल ॲटॅपवर अवेलेबल आहे. सॉल्व पेपर केले तरच M1 सोपा जाईल उद्याचं. यस, M1 चे IMP क्वेश्चन पण पर्पल ॲटॅपवर आहे. संध्याकाळी पण मी अपलोड करेल, व्हिडिओ पण देईल. पण आता दुरतात जे सॉल्व पेपर आहे पर्पल ॲटॅपवर मी स्वतः सॉल्व केले, एक्सप्लेन केले, ते बघा. M1 क्लिअर होईल आणि मेकॅनिक्स FPLचं टेन्शन सोडा. बेस्ट ऑफ लक.